पोळ्यासारख्या सणाच्या दिवशी धारणी तालुक्यात शोककळा पसरली आहे। धारणी-बुऱ्हाणपूर मार्गावर एका भीषण अपघातात 2 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाले आहे। इंदोरहून अमरावतीकडे जाणारी एका 4 चाकी आणि एका दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेने सर्वांनाच हादरून सोडले। त्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। धारणी शहरातील कढाव फाट्याजवळ 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता एक भीषण अपघात घडलाय। इंदोरहून अमरावतीकडे जाणारी MP 09 ZD 0028 क्रमांकाची 4 चाकी गाडी आणि समोरून येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली। ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या अपघातात दुचाकीस्वार 22 वर्षीय मुकेश भिलावेकर याचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार असलेली 7 वर्षीय अनुष्का धांडे ही गंभीर जखमी झाली होती। तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झालाय। या अपघातात कीर्ती नावाची एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे। पोळ्याच्या सणाच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात झाल्याने धारणी तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे। या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। धारणी पोलीस पुढील तपास करीत आहेत। या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। पोळ्यासारख्या आनंददायी सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे।